नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचं 12वी कॉमर्स मधील सर्वांचा आवडता विषय अकाउंट शिकतोय। याच्यामध्ये आतापर्यंत आपण 4 टॉपिक अभ्यासलेले आहेत, जे पार्टनरशिप फायनल अकाउंट, अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर इत्यादी आहेत। या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर या टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते टॉपिक अभ्यासू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण टॉपिक नंबर 5 डेथ ऑफ पार्टनर अभ्यासतो, ज्याच्यामध्ये आपण बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट थिअरी लाईन टू लाईन अभ्यासलेली आहे। सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले 5। आज आपण अभ्यासणार आहोत सॉल्व एक्झाम्पल नंबर 6 म्हणजेच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 6। तर जे विद्यार्थी या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेले असतील, चॅनलवर पहिल्यांदाच असतील, त्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कारण की याच्यामध्ये तुम्हाला तुमचा अकाउंट हा विषय इन डिटेल शिकायला भेटणार आहे। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग आपण सुरुवातीला एक्झाम्पल वाचू, समजून घेऊ काय सांगितले ते आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करू। मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल। बघा, फर्स्टली आपण रीड करूया काय सांगितले। अजय, संजय अँड विजय तिघजण पार्टनर आहेत। पहिला अजय, दुसरा संजय आणि तिसरा विजय। वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रोपोर्शन ऑफ देअर कॅपिटल। देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲज फॉलोज। त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघा कॅपिटल घेणार आहोत। आता हे जे कॅपिटल असणार आहे हे आपण आपल्या कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत। क्रेडिटर्स आपण लिहिणार आहोत आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला। त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी हे सुद्धा आपण लिहिणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आणि रिझर्व्ह फंड लिहिणार आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला। इकडे असेटला बघा लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार। त्यानंतर मोटर लॉरी हे सुद्धा असेटला लिहिणार। डेटर्स हे सुद्धा असेटला लिहिणार। हा जो आरडीडी आहे याचं काय करायचं ते बघूया। फर्निचर असेटला लिहिणार आणि बँक अकाउंटचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिट साइडला आपण ट्रान्सफर करणार आहोत। ॲडजस्टमेंट मध्ये बघा, फर्स्ट काय सांगितलंय, विजय डायड, विजयचा मृत्यू झालेला आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, 1 ऑगस्ट 2019 ला त्याचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे आपलं वर्ष सुरू होतं 1 एप्रिलला। 1 एप्रिल नंतर म्हणजे एप्रिल महिना पूर्ण, एप्रिल, मे, जून आणि जुलैचा पूर्ण महिना ऑगस्टची 1 तारीख। ऑगस्ट घेणार नाही म्हणजे थोडक्यात तो आपल्यासोबत बिझनेसमध्ये किती महिने होता, 4 महिने बिझनेसमध्ये होता। तर या 4 महिन्याचा प्रॉफिट किंवा लॉस म्हणजेच P&L सस्पेन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल। त्याची वर्किंग नोट करू। त्याच्यासाठी हा जो 4 महिन्याचा कालावधी आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे आणि फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेअर मेड असं म्हटलेलं त्यांनी। आता थोडंसं रेशोच्या बाबतीत समजून घेऊया की त्यांचा जो रेशो आहे तो कॅपिटल रेशो आहे। बघा, ते जे प्रॉफिट अँड लॉस शेअर करणार आहेत इन द प्रोपोर्शन ऑफ देअर कॅपिटल म्हणले। म्हणजे आता त्यांचं जर कॅपिटल बघितलं आपण तर एकाचं 60,000 आहे, एकाचं 40,000 आणि एकाचं 20,000 आहे। म्हणजेच ते जर रेशोमध्ये जर आपण फाइंड आउट केलं, सगळे शून्य काढले, 6च्या पुढे तर 60, 6, 4 आणि 2 आणि यालाच आपण बे दुने 4 आणि बे त्रिक 6 म्हणजे 3 2 1 हा त्यांचा ओल्ड रेशो राहील। याच्यानंतर कोण मेलेला आहे, विजयचा मृत्यू झालेला आहे म्हणजे तिसरा पार्टनर जो आहे तो गेला। म्हणजेच आपला न्यू रेशो जो असणार आहे तो असणार आहे 3:2 आणि तोच आपला गेन रेशो असणार आहे 3:2। आय होप रेशो कन्सेप्ट क्लिअर झालेली। आता ॲडजस्टमेंट मध्ये फर्स्ट काय सांगितले बघा, त्यांनी फर्स्ट ॲडजस्टमेंट मध्ये सांगितले असेट टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर लँड अँड बिल्डिंग 88,000 झाले, मोटर लॉरी 36,000 झाले आणि फर्निचर किती झाले 34,000। आता लँड अँड बिल्डिंग जर बघितलं आपण तर ते 80,000 आहे, ते 88 झालेले म्हणजे काय झालेले, एक 8,000 रुपयाने वाढले। ते 8,000 आपण त्या लँड अँड बिल्डिंग मध्ये ऍड करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार। त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंगला आपण एक स्टार मार्क करू। मोटर लॉरी 36,000 झाले रे, मोटर लॉरी 40,000 आहे। काय झालेले ते 4,000 आणि कमी झाले, 4,000 आपण मोटर लॉरी मधनं लेस करूया आणि हा लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहूया।
मोटर लॉरीला देखील आपण स्टार मार्क करू. फर्निचर 34,000 झाले, फर्निचर आहे 36,000, फर्निचर 2,000 कमी झाले, 2,000 आपण लेस करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार आहोत. फर्निचरला देखील आपण काय करू या ठिकाणी स्टार मार्क. दॅन नेक्स्ट ऑल डेटर वेअर गुड, म्हणजे आता डेटर्स गुड आहेत, म्हणजे थोडक्यात काय हे 32,000 रुपये आपण डेटरचे सगळे आउटरला लिहिणार. 4,000 आरडीडी वजा करण्याची गरज नाही, म्हणजे तेवढ्याने आपला डेटर्स वाढणार, मग तो प्रॉफिट होणार आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला तो आरडीडी लिहिणार. त्याच्यानंतर नंबर 3 ऍडजस्टमेंटमध्ये बघा काय सांगितलंय, गुडविल ऑफ द ऑल पार्ट ऑफ द फर्म व्हॅल्यूड 2 टाइम्स दिलेले, म्हणजे याचं परचेस इयर किती आहेत, परचेस इयर असणार आहे 2 इयर. आणि द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर, म्हणजे लास्ट 4 इयर म्हणजे जो ॲव्हरेज प्रॉफिट मागील 4 वर्षाचा दिलाय तो आहे, ते जे वर्ष आहेत हे नंबर ऑफ इयर्स आहेत. याची आपल्याला वर्किंग नोट करावी लागणार आहे. वर्किंग नोट आपण कशी करायची ती मी तुम्हाला सांगेल. नंबर 4 मध्ये काय सांगितले बघा, विजय कॅपिटल ऑफ प्रॉफिट टू बी कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स. बघा आता विजयला जो प्रॉफिट द्यायचा आहे त्याच्या डेट ऑफ डेथ पर्यंतचा, त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा, तो कसा द्यायचा आहे, लास्ट 3 इयर्सचा ॲव्हरेज प्रॉफिट काढा, या वर्षीचा ॲव्हरेज प्रॉफिट काढा, म्हणजेच तो ॲव्हरेज प्रॉफिट या वर्षीचा प्रॉफिट असेल अंदाजे, आणि त्याच्यानुसार तुम्ही तो 4 महिन्याचा काढा आणि त्यातला त्याचा हिस्सा द्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर याची सुद्धा वर्किंग नोट करायची आहे आपण, हे सुद्धा वर्किंग नोटमध्येच करूया. आणि या 2 वर्किंग नोटसाठी जी युजफुल इन्फॉर्मेशन आहे, प्रॉफिट फॉर द 4 इयर्स, वेअर पहिल्या वर्षाचा प्रॉफिट त्यांनी दिलेला आहे आपल्याला. बघा त्यांनी फर्स्ट इयरचा प्रॉफिट दिलेला आहे ₹12,000, सेकंड इयरचा 24,000, थर्ड इयरचा 14,000, फोर्थ इयरचा 22,000, अशा पद्धतीने. तर आपण काय करूया, हे जे सर्व ॲडजस्टमेंट आहेत त्या करण्याच्या अगोदर आपण, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपण फर्स्ट काय करू, या 2 वर्किंग नोट समजून घेऊया की बाबा गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं आणि P&L सस्पेन्स कसं कॅल्क्युलेट करायचं. तर पहिल्यांदा आपण गुडविलची वर्किंग नोट समजून घेऊ. तर गुडविलच्या वर्किंग नोटला आपण नाव देणार कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. त्याचं फॉर्मॅट मी एक स्टँडर्ड बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणणार कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 स्टेपमध्ये ते कॅल्क्युलेट केलं जातं. पहिल्यांदा आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट करावं लागणार, कॅल्क्युलेट करावं लागणार, आणि ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट केल्यानंतर त्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या बेसवर आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागणार. मग फर्स्टली आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घेऊया. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचं फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. आता टोटल प्रॉफिट म्हणजे आपल्याला 4 वर्षाचा जो प्रॉफिट दिलाय त्याची बेरीज, आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजे 4 वर्ष. तर आपण बघा आता तो 4 वर्षाचा प्रॉफिट 5 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलाय. पहिल्या वर्षीचा आहे 12, 24, 14 आणि 22,000. तो आपण आपल्या वर्किंग नोटमध्ये लिहून घेऊ. 12,000 फर्स्ट लिहिणार, पहिल्या वर्षीचा 12,000 प्लस सेकंड इयरचा 24,000, नेक्स्ट थर्ड इयरचा 14,000 आहे आणि फोर्थ इयरचा 22,000 आहे. तो लिहून घेऊया. थर्ड इयर 14,000 आणि फोर्थ इयर 22,000. आता डिवायडेड 4 करणार, याला भागिले 4 करणार, कारण की तो 4 वर्षाचा इन्फॉर्मेशन आहे. बघा 12 प्लस 24 36, 40, 60 आणि वरचे 22, म्हणजेच थोडक्यात 82,000 रुपये आपला टोटल प्रॉफिट येणार आहे. मग तो आपण या ठिकाणी 82,000 रुपये टोटल प्रॉफिट लिहून घेऊया आणि डिवायडेड 4 करणार आपण, भागिले 4. बघा या सगळ्या प्रॉफिटची बेरीज केली म्हणजे 12,000, 24,000 आणि 22,000 याची बेरीज केली. 12, 24, 14 आणि 22 याची बेरीज केली तर 72,000 येते आणि नंबर ऑफ इयर्स येणारे 4, म्हणजे 72,000 भागिले 4, तर आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट भेटणार आहे 18,000 रुपये. किती भेटणार आहे? 18,000. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट भेटल्यानंतर आपण गुडविल कॅल्क्युलेट करायला सुरुवात करू. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर. आता नंबर ऑफ परचेस इयर आपल्याला प्रॉब्लेम मध्येच दिलेले आहेत बघा, 2 टाइम्स म्हणले म्हणजे नंबर ऑफ परचेस इयर किती आहेत? 2 इयर्स आहेत. मग आपल्या वर्किंग नोट मध्ये लिहायचं ॲव्हरेज प्रॉफिट आपण काढलेलं आहे 18,000 इंटू नंबर ऑफ परचेस इयर 2, तर 18,000 गुणिले 2, तर गुडविल तुमचं येणार आहे 36,000. किती येईल गुडविल? 36,000. अशा पद्धतीने आपण काय केलेले? गुडविल कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर ह्या गुडविल मधला कोणाचा शेअर? डेड पार्टनर, म्हणजे विजय हा डेड पार्टनर आहे. विजय शेअर इन गुडविल,
तर तो 36,000 डिवायडेड त्यांच्या रेशोची बेरीज आहे ती 6 आणि त्यातला विजयचा शेअर आहे 1 म्हणजे 36,000 डिवायडेड 6 इंटू 1 इज इक्वल टू विजयच्या हिस्स्याचं गुडविल येणार आहे 6,000 रुपये. किती येणार आहे? 6,000 रुपये विजयच्या हिस्स्याचं गुडविल येईल. आणि याची आपल्याला एक अकाउंटिंग ट्रीटमेंट म्हणजे जनरल एंट्री काय करणार आपण गुडविल अकाउंट डेबिट 6,000 म्हणजे गुडविलच्या डेबिटला 6,000 लिहिणार टू विजय कॅपिटलच्या क्रेडिटला 6,000 रुपये लिहिणार आहोत. ही गुडविलची वर्किंग नोट आय होप तुम्हाला क्लिअर झालेली असणार आहे. आता आपण दुसरी नंबर 2 ची वर्किंग नोट म्हणजेच कॅल्क्युलेशन ऑफ P&L सस्पेन्स म्हणजे काय जो विजय डेट झालेला आहे त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा म्हणजे त्या 3 महिने 4 महिने म्हणजे 4 महिने तो आपल्या सोबत होता तर 4 महिन्याचा अंदाजे प्रॉफिट म्हणजेच P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला करंट इयरचा म्हणजे त्या पूर्ण 12 महिन्यामध्ये किती अंदाजे प्रॉफिट मिळेल हे कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी काहीतरी बेस घ्या असं सांगितलेलं असणार आहे. तर तेच त्यांनी या ठिकाणी बघा दिलेले इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर म्हणजे करंट इयरचा अंदाजे प्रॉफिट किती असावा हे त्यांनी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे. तर आपण जर आपल्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं नंबर 4 च्या ऍडजस्टमेंट मध्ये तर विजय शेअर ऑफ प्रॉफिट इज टू बी कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स मागील 3 वर्षाचे म्हणजे शेवटचे 3 वर्ष म्हणजे हे 24,000 14,000 आणि 22,000 यांची बेरीज करावी लागेल. म्हणजे इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर इज इक्वल टू आपल्याला काय म्हणावं लागेल ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स. आणि बघा आता हा ॲव्हरेज प्रॉफिट 3 वर्षाचा मागील तर त्याच्यामध्ये 24,000 येणारे फर्स्ट प्लस 14,000 येणारे प्लस 22,000 रुपये येणारे. अशा पद्धतीने आपण काय करणार त्याची टोटल करणार आहोत 24 14 आणि 22 डिवायडेड याचा ॲव्हरेज काढायचा आहे म्हणून आपण याला डिवायडेड 3 करणार. तर बघा 24 आणि 14 28 38 आणि हे 22 40 50 आणि एक 60,000 रुपये येणार आहे टोटल प्रॉफिट म्हणजे 60,000 डिवायडेड आपण काय करणार त्या ठिकाणी 3 करणार. तर 60,000 भागिले 3 जर केलं तर आपल्याला वर्षाचा जो प्रॉफिट असणार आहे पूर्ण 12 महिन्याचा इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर इज ₹20,000 येणार आहे 20,000 रुपये येणार आहे. किती रुपये 20,000. मग हा 20,000 12 महिन्याचा आपण कॅल्क्युलेट केला करंट इयर म्हणजे त्याच्यात 12 महिने असतील तो आपल्यासोबत किती महिने होता 4 महिने होता. विजय आपल्यासोबत 4 महिने होता म्हणजे 4 मंथ प्रॉफिट इज इक्वल टू कसं कॅल्क्युलेट करणार बघा हा 20,000 रुपये जो आहे 20,000 डिवायडेड 12 इंटू 4 करावं लागेल आपल्याला 4 करावं लागेल तर तो येणार आहे आपल्याला 6,666 रुपीज 66,666 रुपये येणार आहे. हा 4 महिन्याचा 66,666 हा टोटल फर्मचा प्रॉफिट आहे. लक्षात घ्या कोणाचा आहे टोटल फर्मचा. आपला डेड पार्टनर आहे विजय म्हणून विजय शेअर इन प्रॉफिट मग आपण काय करणार 66,000 डिवायडेड त्यांच्या रेशोची बेरीज 6 आणि इंटू विजयचा शेअर आहे 1 तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स म्हणून 1,111 एवढी अमाऊंट भेटणार आहे. 4 टाइम्स 1 म्हणजे 1,111 रुपये P&L सस्पेन्स भेटणार आहे. हे आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करणार आहोत. अशा पद्धतीने ह्या 2 वर्किंग नोट आपण समजून घेतलेल्या आहेत. आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्टली आपली बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड ट्रान्सफर करून घेऊ. त्याच्यामध्ये फर्स्ट त्यांनी दिले बघा कॅपिटल अकाउंट अजय संजय आणि विजय हे आपण आपल्या कॅपिटल अकाउंटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अजयची अमाऊंट लिहिणार आहोत त्या ठिकाणी कॅपिटलची 60,000 40,000 आणि 20,000 60,000 40,000 आणि 20,000. त्याच्यानंतर क्रेडिटर्स दिलेले आहेत बघा 50,000 रुपये हे आपण बॅलन्स शीटच्या आपल्या लॅबिलिटी साईडला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया क्रेडिटर्स अमाऊंट लिहिणार ₹50,000 आउटर कॉलम. दॅन नेक्स्ट क्रेडिटर्स लिहिल्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी हे सुद्धा बॅलन्स शीटच्या साईडलाच लिहिणार आपण आउटस्टँडिंग सॅलरीज आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत त्या ठिकाणी ₹6,000 रुपये. आउटस्टँडिंग सॅलरी झाल्यानंतर रिझर्व्ह फंड हा कॅपिटल मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा 36,000 आहे. आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जाऊया आणि त्यांच्या रेशोमध्ये तो डिस्ट्रीब्यूट करू. कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय रिझर्व्ह फंड आणि तो त्यांच्या रेशोमध्ये म्हणजे 3:2:1 या रेशोमध्ये 36,000 जर आपण डिस्ट्रीब्यूट केले तर ₹18,000 फर्स्ट पार्टनर 18,000
त्याच्यानंतर ₹12,000 12,000 सेकंड पार्टनर अँड ₹6,000 विजय जो डेड पार्टनर आहे त्याला शेअर येणार आहे. नंबर नेक्स्ट बघा, ऑन युअर असेट साइड फर्स्ट लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला इनर कॉलमला आपण लिहिणार आहोत. बॅलन्स शीट असेट साइड इनर कॉलम लँड अँड बिल्डिंग आणि अमाऊंट आहे त्याची बघा ₹80,000 टू इनर कॉलम 80,000 आपण इनर कॉलमला लिहिणार आहोत. आणि एक लाईन जागा सोडायची, एक ओळ जागा सोडायची आपल्या ऍडजस्टमेंटसाठी. देन नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर मोटर लॉरी आहे 40,000 हे सुद्धा आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. मोटर लॉरी याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे मोटर लॉरी आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत ₹40,000 इनर कॉलम 40,000 इनर कॉलम. देन नेक्स्ट डेटर्स दिलेले आहेत. आता हे डेटर्स 32,000 डायरेक्ट आउटरला लिहिणार आपण बॅलन्स शीटच्या आउटरला लिहिणार डेटर्स अमाऊंट लिहिणार 32,000 आणि यातनं तो आरडी ची अमाऊंट जी आहे ती मायनस होणार नाहीये डेटर्स मधून, म्हणजे 4,000 वजा होणार नाहीत. 4,000 आपण कुठं लिहिणार आहोत आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ऑन युअर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड बाय आरडीडी डेटर्स त्याच्यामुळे वाढणार आहेत 4,000 वजा न झाल्यामुळं 4,000 आपण इन प्रॉफिट म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला मेन्शन केले. देन आफ्टर नेक्स्ट फर्निचर इज युअर असेट 36,000 ऑन युअर असेट साइड फर्निचर अँड अमाऊंट इज ₹36,000 टू इनर कॉलम 36,000 इनर कॉलमला लिहायची. ऍडजस्टमेंट आहे एक ओळ जागा सोडणार. अँड लास्ट वन बँक अकाउंट आपण प्रिपेअर केलेले तयार केलेले त्याच्या डेबिट साइडला त्याचा बॅलन्स आपण मेन्शन करून घ्यायचा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अँड अमाऊंट इज ₹28,000. All asset and liabilities are posted. The next adjustment or additional information. First, Vijay died on 1st August 2019. 4 महिने आपल्या सोबत होता and the following adjustment were made. First adjustment, asset to be revalued as under land and building ₹88,000. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 88,000 झाली. लँड अँड बिल्डिंग आपण मेन्शन केले बॅलन्स शीटच्या सेटला, त्या ठिकाणी आपण लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आउटरला लिहिणार आहोत ₹88,000. इनरला बघा ती ₹8,000 आहे. याचा अर्थ काय झालेला आहे, इन्क्रीज झालेली म्हणजेच ॲप्रिसिएट झालेली. लँड अँड बिल्डिंगला ऍड म्हणायचं ॲप्रिसिएशन आणि अमाऊंट लिहिणार ₹8,000 ₹8,000. 80,000 आज 8,000 ऍड झाले 88,000 काय करणार आपण आउटरला लिहिणार आहोत. 8,000 आणि असेट इन्क्रीज झाले आपला प्रॉफिट आहे तो आपण आपल्या क्रेडिटला लिहूया बाय लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार ₹88,000 सॉरी. देन नेक्स्ट नंबर मोटर लॉरी इज 36,000. मोटर लॉरी 36,000 झालेली आहे. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं ज्या ठिकाणी मोटर लॉरी लिहिले त्या ठिकाणी आउटरला लिहायचे 36,000. इनरला ती 40,000 आहे म्हणजे लेस आहे म्हणजे डेप्रिसिएट होणार आहे म्हणून लेस म्हणायचं डेप्रिसिएशन कमी झाली. बघा 40,000ची 36,000 झाली म्हणजे 4,000 कमी झालेली. 4,000 मायनस करणार आउटरला 36,000 अँड 4,000 हा लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू मोटर लॉरी. अमाऊंट लिहिणार ₹4,000. देन नेक्स्ट वन मोटर लॉरी झाल्यानंतर त्या ठिकाणी फर्निचरची व्हॅल्यू 34,000 दिली. फर्निचर आपण बॅलन्स शीटच्या असेटला मेन्शन केले त्या ठिकाणी आपण त्याची व्हॅल्यू लिहूया ₹34,000 आउटर कॉलम. म्हणजे याचा अर्थ काय झालाय 2,000 आणि फर्निचर कमी झाले याला लिहायचं आपण लेस डेप्रिसिएशन ₹2,000. आणि बघा हे 2,000 वजा झाल्यानंतर 34,000 आउटरला येतील. याचा दुसरा इफेक्ट जो असणार आहे 2,000 तो लॉस आहे तो आपण लिहिणार डेबिटला टू फर्निचर ₹2,000 ₹2,000. अशा पद्धतीने आपण फर्स्ट ऍडजस्टमेंट कंप्लीट केली. देन सेकंड ऍडजस्टमेंट डेटर्स वेअर ऑल डेटर्स वेअर गुड म्हणजे डेटर्स सगळे चांगले आहेत. आपण काय केलेले डेटर्स मेन्शन केले डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला आउटरला त्याची अमाऊंट आपण मेन्शन केली बघा या ठिकाणी 32,000 आणि ₹4,000 जो आरडीडी वजा होणार नाही तो आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय आरडीडी म्हणून 4,000 लिहिलेला आहे. त्याचा आपला बेनिफिट आहे ती ऍडजस्टमेंट कंप्लीट केली. नंबर थर्ड ऍडजस्टमेंट गुडविल कॅल्क्युलेट करायचं होतं. गुडविलची वर्किंग नोट केलेली आपण डेड पार्टनरचं गुडविल कॅल्क्युलेट केले आणि त्या वर्किंग नोटमध्ये आपण त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट सुद्धा लिहिली. त्याच्या हिस्साचं गुडविल 6,000. गुडविल अकाउंट डेबिट टू विजय कॅपिटल म्हणजे गुडविलच्या डेबिटला टू विजय कॅपिटल असं लिहावं लागेल. आपण जेव्हा गुडविलच्या डेबिटला टू विजय कॅपिटल अमाऊंट लिहिणार ₹6,000 आणि विजय कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार विजयच्या कॉलममध्ये ₹6,000.
Then next one is number 4 adjustment. Vijay's share of profit will be calculated on the basis of average profit of last 3 years. P&L suspense ची वर्किंग नोट आहे, ही सुद्धा आपण केलेली बघा. P&L सस्पेन्स 1111 एवढा कॅल्क्युलेट केला. तो कॅपिटलच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय P&L सस्पेन्स अकाउंट आणि त्याची अमाऊंट ₹1111 असं लिहावं लागणार आहे आपल्याला. आणि हे बॅलन्स शीटच्या असेटला डायरेक्ट आउटरला लिहूया, ऍडजस्टमेंट वगैरे काय नाही. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1111 एवढी अमाऊंट आपण त्या ठिकाणी मेन्शन करणार आहोत. दॅन नेक्स्ट नंबर 4 विजय शेअर ऑफ प्रॉफिट टू बी कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. हे आपण आत्ताच केलं. आणि नंबर 5 ॲडजस्टमेंट आता बघा काय सांगितली की प्रॉफिट दिलेलं आहे आपल्याला पूर्ण 4 वर्षाचा. तर हे आपल्याला वर्किंगसाठी होता, याची काही इफेक्ट होणार नाही. आपण याची वर्किंग नोट केलेली आहे, त्याच्यामुळे ही ॲडजस्टमेंट संपली. म्हणजे थोडक्यात आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेल्या आहेत. फर्स्टली आपण क्लोज करायला सुरुवात करू. रिव्हॅल्युएशन अकाउंट विल बी क्लोज फर्स्टली. सो रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड इज ग्रेटर दॅन डेबिट साइड. क्रेडिट साइड टोटल इज 12,000. क्रेडिटची टोटल 22 आहे, तीच आपण डेबिटला लिहिणार ₹12,000 अँड 4 and 2 6,000 वजा होतील 12,000 मधनं, तर आपल्याला ₹6,000 बॅलन्सिंग फिगर राहील. हा प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनचा. 1 2 3 आणि 4थ्या ओळीला लिहायचं टू ऑल पार्टनर्स किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला आपण अंडरलाईन करणार आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक पार्टनरचं नाव लिहून घेऊया. फर्स्ट लिहिणार आपण, आपला फर्स्ट पार्टनर आहे अजय आणि अजयचा शेअर आहे ₹3. त्याच्यानंतर सेकंड पार्टनर आहे संजय. संजयचा शेअर आहे 2 आणि थर्ड वन आहे विजय जो डेड पार्टनर आहे, त्याचा शेअर आहे 1. म्हणजे 6,000 आपण जर डिस्ट्रीब्यूट केले 3 2 आणि 1 या रेशोमध्ये तर 3,000 येतील अजयला, 2,000 येतील संजयला अँड ₹1,000 येणार आहे आपल्या विजयला. हे आपण इकडे डेबिटला मेन्शन केलेले. याचा सेकंड इफेक्ट आपण मेन्शन करणार आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि अमाऊंट इंटू ब्रॅकेट आपण म्हणणार प्रॉफिट आणि याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत ₹3,000, 2,000 आणि ₹1,000. आणि आता हे क्लोज करू. पार्टनर्स कॅपिटल फर्स्टली आपण डेड पार्टनर्स कॅपिटल 20 6 6 1,111 आणि 1,000 या सगळ्याची जर टोटल केली तर 34,111 एवढी टोटल येणार आहे. तेच आपण इकडे लिहिणार 34,111. आता या ठिकाणी वजा होण्यासाठी काही बॅलन्सिंग फिगर नाही. बॅलन्सिंग फिगर 34,111 हे त्याचं एक्झिक्युटरचं लोन म्हणून मेन्शन करायचं डेबिटला. म्हणून त्या ठिकाणी लिहायचं टू विजय एक्झिक्युटर लोन अकाउंट. 34,111 हे आपण विजय एक्झिक्युटर लोन म्हणून मेन्शन केले. हेच आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण रेकॉर्ड करणार विजय एक्झिक्युटर लोन अकाउंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार 34,111. दॅन नेक्स्ट आपण बघूया. हे झाल्यानंतर आपला नेक्स्ट पार्टनर्स अकाउंट क्लोज करू. फर्स्ट आपण संजय आणि अजयचं क्लोज करू. संजय बघा 40 आणि 52 म्हणजे 12 52 आणि 2 54,000. 54,000 क्रेडिटची टोटल आहे संजयची, तीच आपण डेबिटला लिहूया 54,000 आणि इकडे 60 आणि 18 78 आणि 3 81,000 रुपये 81,000. तेच इकडे लिहूया अजयच्या डेबिटला 81,000. वजावण्यासाठी काहीच नाही, बॅलन्सिंग फिगर तेवढंच राहणार आहेत 81 and 54,000 इधर डॅश आणि याला आपण लिहिणार 2 बॅलन्स कॅरीड डाऊन आणि 81 आणि 54 हे बॅलन्स शीटच्या आपल्या कुठे लिहिणार आहोत लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट म्हणून मेन्शन करणार. कॅपिटल अकाउंट त्याला आपण अंडरलाईन करू. त्याच्यामध्ये आपला अजय आणि संजय हे 2 जिवंत पार्टनर आपण लिहिणार आहोत. फर्स्ट अजय त्याचे 81,000 आणि दुसरा संजय त्याचं जे कॅपिटल असणार आहे ते आपण लिहिणार आहोत 54,000. अशी टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत 1,35,000 रुपये 1,35,000. Then we close the goodwill account. Goodwill account debit side is more than credit side. 6,000 is debit total आणि तीच लिहिणार आपण क्रेडिटला 6,000. वजा होण्यासाठी काही नाही, बॅलन्सिंग फिगर सुद्धा 6,000 रुपये राहणार आहे. यालाच आपण लिहिणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि कॅश सुद्धा क्लोज करू. मग गुडविल आणि कॅशच्या दोन्हीच्या टोटल आपण डायरेक्ट बॅलन्स शीटच्या सेटला लिहूया. कॅशची डेबिट टोटल इज ₹28,000. तेवढीच क्रेडिटची असणारे ₹28,000. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 28,000च येणार. याला आपण म्हणणार बाय बॅलन्स
कॅरीड डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला फर्स्टली आपण मेन्शन करणार गुडविल. गुडविल इज ₹6,000 अँड द नेक्स्ट बँक ऑब्लिक कॅश अकाउंट आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹28,000. आणि आता आपण ही बॅलन्स शीट काय करूया, टॅली करण्याचा प्रयत्न करूया. लॅबिलिटीची जी टोटल असणार आहे ती येते आपली ₹2,25,111. 2,25,111. ऑन युअर असेट साइड तेवढीच टोटल येते बघा, 2,25,111. म्हणजे थोडक्यात ही जी बॅलन्स शीट आहे आपली ती ₹2,25,111 याने टॅली झालेली आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. जर समजलेले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.